एकदा काय झालं, याच्यामध्ये एक सुंदर उपाय तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. तो उपाय असा आहे, रावणाची आई होती. रावणाची आई दररोज शिवलिंग निर्माण करायची. आता बघा ना तुम्ही, हे फार महत्वाचं आहे, हे तुम्हाला लक्षात यावं म्हणून मी तुम्हाला मुद्दाम मी आज कथा सांगत आहे. सुंदर आहे आणि वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाची कथा पण आहे. रावणाची आई नेहमी त्या ठिकाणी सुंदर ज्योतिर्लिंग तयार करायची. लिंग तयार करत असताना ती पिष्टमय शिवलिंग निर्माण करायची. कोणतं शिवलिंग? ऐकण्यासारखा उपाय. ज्यांना वाटतं ना माझ्या मुलांना यश मिळत नाही, माझा मुलगा भरती करतोय थोड्या मार्कांसाठी राहतोय, माझा मुलगा स्पर्धा परीक्षा देतोय थोड्या मार्कांसाठी राहतोय, माझ्या मुलाला व्यवसायात यश मिळत नाही, माझा मुलगा सतत नेहमी मागे राहतोय, त्याला अभ्यासात यश मिळत नाही, त्याला यश मिळावं, त्याला ताकद मिळावी, त्याला शक्ती मिळावी, त्याला बुद्धी मिळावी, यासाठी एक सुंदर उपाय पिष्टमय शिवलिंग निर्माण करायचं आहे. आपल्याकडे असणारे 7 धान्यांचं पीठ त्या ठिकाणी तयार करायचं आहे आणि त्या पीठापासून सुंदर असं शिवलिंग निर्माण करायचं आहे. शिवलिंग निर्माण करून त्याच्यावर काळी मिर्च आणि त्या ठिकाणी काळी तीळ याने त्याच्यावर अभिषेक करायचा आहे. अभिषेक करून त्या शिवलिंगाचं पूजन करायचं आहे. पूजन करून त्याला नैवेद्य दाखवायचं आहे आणि त्यानंतर ते शिवलिंग एकतर वाहत्या पाण्यामध्ये नाहीतर गोमातेला ते शिवलिंग त्या ठिकाणी तुम्ही ते पिष्टमय शिवलिंग खाऊ घालतात. असं केल्यानंतर जर तुम्ही 7 मंगळवार जरी हे केलं, तुमच्या मुलाला जीवनामध्ये कसलीच अडचण येणार नाही आणि त्याला बल हे शक्ती मिळाल्याशिवाय येणार नाही, एवढी ताकद पिष्टमय शिवलिंगाची आहे. रावणाची आई आपल्या मुलाला ताकद मिळावी म्हणून पिष्टमय शिवलिंग निर्माण करायचे आणि शिवलिंग निर्माण करून एके दिवशी इंद्राला राग आला. इंद्र म्हणले, ही रावणाची आई पिष्टमय शिवलिंग निर्माण करते आणि याच्यामुळे रावणाची ताकद वाढते. त्याने शिवलिंग चोरायचं ठरवलं आणि एके दिवशी त्याने शिवलिंग चोरलं. चोरल्यानंतर रावणाची आई रडायला लागली. रावणा, हे रावणा, म्हणले काय? भागवत महाराज ते 2 पात्र मागायला उरले. रावणा, अरे म्हणले काय करायचं? म्हणले काय? म्हणले माझं शिवलिंग हे चोरून नेलं. म्हणले कोणी चोरून नेलं? म्हणले माझं शिवलिंग हे त्या ठिकाणी कोणीतरी चोरून नेलंय, मी काय करावं सांग? आई म्हणले, तू चिंता करू नको, तुझं पिठाचं शिवलिंग त्या ठिकाणी चोरून नेलं असेल, पण आई तू चिंता करू नको, मी तुला त्या ठिकाणी स्वयंभू शिवलिंग त्या ठिकाणी आणतो. आई म्हणले, रावणा, स्वयंभू शिवलिंग आणलं म्हणजे सोपं नाही रे राजा, तू कशाला त्या ठिकाणी त्या भांगडीत पडतोय? आई म्हणले, चिंता करू नको. ऐका महिला मंडळ, तुमची आमची भक्ती खूप कमी असते, तुमची आमची भक्ती खूप कमी आहे. रावणाची भक्ती तुम्हाला सांगतो. रावणाने ते आपल्या आईला पिष्टमय शिवलिंग निर्माण मिळावं म्हणून रावणाने काय केलं? रावणाने कैलास पर्वतावर गेला आणि रावणाने वीणा घेतला. काय घेतला? वीणा. आणि वीण्याने भजन करायला सुरुवात केली. रावणाने भजन नाही केलं, रावणाने तांडव केलं. काय केलं? तांडव केलं. आणि ते तांडव आपल्याला सगळ्यांना गायचंय, ते म्हणजे शिवतांडव. आजही सगळीकडे प्रसिद्ध आहे. ते तांडव आपल्याला म्हणायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी पुढच्या कथेकडे वळायचं आहे. तुम्ही फक्त ओम नमः शिवाय आम्ही जेव्हा म्हणू तेव्हा ओम नमः शिवाय म्हणायचं आणि ताडींनी त्यावेळेस साथ द्यायची. जल प्रवाह पावितत्सले गलेवलंबितं भुजंग तुंग मालिकं डमड्डमड्डमड्डं निनादमड्डमर्वयं चकार चंद तांडवं तनोतु शिवोच्छिवम्. ओम नमः शिवाय. बोलिए ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. जटाकटाह संभ्रमं भ्रमण लिंप निर्जरी विलोल वीची वल्लरी वलाजमान वर्धन ठगर 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 ज्वललातपट पावती किशोर चंद्र प्रतीक्षणं मम. ओम
यजामहे सुगन्धि पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वन्दना मृत्युर्मोक्षयमामृताम् यजामहे सुगन्धि पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वन्दना मृत्युर्मोक्षयमामृताम्। रावणाने भलं मोठं शिवतांडव सुरू केले. शिवतांडव करत असताना रावणाच्या विण्याचा तार तुटला. ऐका शिवभक्ती करणाऱ्या महिला मंडळ, तार तुटल्यानंतर रावणाने एका क्षणाचा विलंब नाही केला. आपल्या हाताची नस काढली आणि नस त्या विण्याला लावली आणि नस विण्याला लावून परत आपलं भजन केलं. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः उमापति महादेव की जय। नमः पार्वती पते हर हर। जोर से बोलिए हर 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 हर। क्या बात है, बिचारे बँड वाल्यांचे उपकार झाले बुवा, थांबले तेवढं बरं झालं. काय त्यांचं बी म्हणजे आवाज कमी झाला आपल्याकडे. आणि आपलं नेहमीच आहे ना, आपली कथा पुढच्या वर्षी पण होईल, पण लग्न यातनंच होणार आहे. त्यांचाही आनंद महत्वाचा आहे, आपण त्यांनाही बोलू शकत नाही. ऐका, रावणाच्या एवढ्या असणाऱ्या भक्तीला प्रसन्न होऊन महादेव रावणाजवळ आले. रावणाने महादेवांना पाहिलं. रावण महाराज नमस्कार करा. महादेव संवाद नमस्कार केला महादेवांना. महादेव म्हणले, रावणा काय एवढा त्रास घेतलास, काय नेमकं तुझी इच्छा काय होती? म्हणले, प्रभू मला आत्मलिंग पाहिजे. काय पाहिजे? हे रावणा, आत्मलिंग काही साधी गोष्ट आहे का रे? आत्मलिंग मागतोय. म्हणले, नाही प्रभू मला पाहिजेलच पाहिजेलच. बरं पाहिजे, ठीक आहे, काही अडचण नाही, घे म्हणले आत्मलिंग. रावणाने मागे फिरून पाहिलं पार्वतीकडे. म्हणले, बाबा एवढी पार्वती देऊन टाक ना मला. बाबा म्हणले, तथास्तु. पार्वती आई म्हणले, काय डोक्याला ताप आहे, इतका भोळा आहे माझा बाबा, तुम्ही मागू नका, फक्त त्याने मागितल्यावर काही देऊन टाकेल तो. तथास्तु म्हटलं. पार्वती आई साहेबांना हात धरला. रावणाने हातामध्ये शिवलिंग घेतलं एक आणि निघाला रावण हात धरून पार्वती आई साहेबांचा. धरा, हा चला पुढे चालत फिरत राहा. आणि पार्वती आई साहेबांना चिंता वाटू लागली, काय करावं आता, काय करावं. सगळे गण सगळे चिंतेत पडले. पार्वती आई साहेब मनातल्या मनात म्हणू लागले की आता मला कोण वाचेल, या बाबाने हे काय केलं, मला सुद्धा देऊन टाकलंय, आता काय करावं. म्हणून पार्वती आई साहेबांनी शेवटी आपल्या भावाला आवाज दिला. कोणाला? पार्वती आई साहेबांचा भाऊ कोण आहे? हा भाऊ आहे, याला भाऊ म्हणते पार्वती आई. कोणाला?
याला भाऊ. तुम बिन मोरे कोण खबरले, तुम बिन मोरी कोण खबरले. कभी दुख में होना, कभी बहुत दुख आ जाए, संकट आ जाए और कोई सुनने वाला नहीं तो उसके पास जाना. तुम बिन मोरी कौन खबर ले, गोवर्धन गिरधारी रे, गोवर्धन गिरधारी. उसे माँ द्रौपदी ने भैया बनाया था, तो द्रौपदी के 5 पति को मरने नहीं दिया. काय प्रेम होतं. त्याला भाऊ म्हणा, त्याला सखा म्हणा, त्याला प्रियकर म्हणा, त्याला कुठलंही नातं जातं. इकडे नाही चालत, इकडे कुठलंही नातं लावायला चालत नाही. इकडे फक्त बाबा. याला तुम्ही प्रिय म्हणू शकता, त्याला पती म्हणू शकता, तुम्ही कुठलंही नातं लावा इकडे. या बाबाला सगळं आवडतं. याला श्रृंगार करताना सगळ्याच नखरे आहेत त्याला सगळंच पाहिजे. इकडे या बाबाला काही नाही, जसं आलं तसं चालू दे बाबा, तुला जसं जमेल तसं कर तू, मला पसंत आहे. पण या बाबाला तर चालत नाही, त्याला शिस्तबद्धच पाहिजे सगळं. हो, काय आवडतो त्याला श्रृंगार. तुम्ही वृंदावनला गेलात ना कधी, साध्या बाकी बिहारी मंदिरमध्ये, काय श्रृंगार असतो त्याचा. एका दिवसाला 5-5 लाख रुपयाचे फुलं असतात तो श्रृंगारासाठी. मेरे बाके बिहारी लाल, तू इतना ना करियो श्रृंगार, नजर तो हे लग जाएगी, नजर तो हे लग जाएगी. मेरे बाके बिहारी लाल, तू इतना ना करियो श्रृंगार, नजर तो हे लग जाएगी, नजर तो हे लग जाएगी, नजर तो हे लग जाएगी. त्याचा रोज आमच्याकडे रोज श्रृंगार होतो त्याचा. कधी कधी मुलं श्रृंगार करतात, कधी कधी माझी मुलगी एक कार्तिक छोटीशी आहे, 6 भागवत महाराजच्या मुलीच्या बरोबरची आहे, ती श्रृंगार करते. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पाहण्यासारखे असतात. कधी कधी हसरा चेहरा असतो, कधी कधी नाराज चेहरा असतो. आम्हाला लक्षात येतं का याचा नाराज चेहरा आहे, काहीतरी गडबड झालेली दिसते आज. काय असतं, आपली पाहण्याची दृष्टी पाहिजे. देव आपण पाहू शकतो, देवाचा अनुभव आम्ही दररोज अनुभव घेतो, दररोज घेतो. त्याला सोबत घेऊन फिरतो मी, त्याला सोबत घेऊन फिरतो म्हणून मागच्या 4 वर्षामध्ये 1,30,000 किलोमीटर फिरलो. त्याने धक्का लागू दिला नाही, कारण तो सोबत आहे. कशाला चिंता येईल बघ नाही, त्याची कृपा पाहिजे, बाकी काही टेन्शन नाही. माझ्यासोबत येतो, माझ्यासोबत जेवण करतो, जेवायला पण माझ्यासोबत बसतो. काही लोक म्हणतात, महाराज जी आप पगला गए हो, भगवान भी कभी खाना खाता है क्या, रख देते हो, जल घुमा देते हो और थाली उठा लेते हो, ऐसे भी कोई भगवान खाता है क्या. मी त्याला प्रश्न बघा, कधी तुम्हाला विचारलं ना की देव जेवतो का, देव तर आम्हाला जेवताना दिसला नाही, मग नुसतं तो काय करतो. ऐका, देव जेवतो, पण देवाच्या जेवायची पद्धत कशी असते लक्ष देऊन ऐका. फार महत्त्वाचा मुद्दा आहे. देवाची जेवायची पद्धत कशी असते तुम्हाला माझं लक्षात येईल आणि तुम्ही मान्य कराल की खरंच देव जेवतो. काही लोक म्हणतात पितरांना नैवेद्य द्यायची गरज आहे का, आगरी टाकायची गरज आहे का, पित्र तिकडे आहेत स्वर्गात, नरकात कुठं असतील ते, आणि इथून तुम्ही आगारी टाकल्यावर तिकडे त्यांना जेवण मिळेल का. मिळतं. कसं. एकाने मला प्रश्न विचारला, महाराज हाऊ इज पॉसिबल, कसं शक्य आहे ते. त्याला सांगितलं ते पॉसिबल आहे. कसं शक्य आहे. त्याला विचारलं, बाबा रे या आकाशामध्ये हे पाणी कसं जातं. तो म्हणले, महाराज मूर्ख आहेत का, तुम्हाला कळत नाही का, तुम्ही विज्ञान जाणलं नाही का. म्हणलं कसं रे. म्हणले तुम्हाला सांगतो कसं असतं. हे जमिनीवर त्या ठिकाणी जे पाणी आहे ते नदीत जातं, नदीतलं पाणी समुद्रात जातं, समुद्रात गेलेलं पाणी बाष्पीभवन होतं, बाष्पीभवन होऊन ते पाणी आकाशात जातं, आकाशात गेल्यानंतर त्याचे ढग निर्माण होतात, ढग थंड झाल्यावर आणि मग पाऊस पडतो, आणि अशा पद्धतीने पाऊस पडतो. त्याला म्हटलं खरं सांग, एवढं पाणी आकाशात जाताना तुझ्या बापाने पाहिलं होतं का. एवढं पाणी जमिनीवरून आकाशात जाताना कधी पाहिलं का तुम्ही.
हे पाणी आकाशात वर जातंय, कधी पाहिलं? मग हे पितरांसाठी जेवण तिकडे जाते, ते तरी कसं दिसेल तुम्हाला? आहे की नाही? पटलं नाही तुम्हाला लॉजिक? जसं तुमचं पाणी वर जाताना आकाशात जाताना तुम्हाला दिसत नाही, तसं माझं देव जेवताना सुद्धा तुम्हाला दिसत नाही, तसे पितर जेवताना सुद्धा तुम्हाला दिसत नाही. गड्याओ, कुठलाही त्या ठिकाणी संदर्भ कुठं लावू नका. देव जेवतो का, पितर जेवतात का, या प्रश्नांच्या भानगडीत करून पडू नका. आपल्या पूर्वजांनी केलंय ते चुकीचं नाही, आपल्या पूर्वजांनी केलंय ते योग्यच आहे. म्हणून देवाला दररोज घरामध्ये नैवेद्य दाखवलाच गेला पाहिजे. जोपर्यंत देव जेवत नाही तोपर्यंत आता आपण जेवू नये. देवांना नैवेद्य दिल्यानंतर घरातलं जेवण राहत नाही, तर घरातलं जेवण हे प्रसाद होत असतं आणि दररोज प्रसाद करायचं पुण्य आपल्याला मिळतं. त्यासाठी दररोज अगोदर देवाला नैवेद्य दिला पाहिजे. आमच्याकडे दररोज 3 ताट बनतात, एक महादेवांचा, एक विठ्ठल रुक्मिणीचा आणि एक या बाबाचा. 3 ताट दररोज. पोरं जेवायच्या अगोदर तेच नैवेद्य दाखवतात, पाणी फिरवतात आणि नंतर जेवायला बसतात. हे सगळं दिनक्रम आहे रोजचाच. 2 वेळ जेवण वगैरे, उपहार सगळं. आणि हे पाहिजे घरामध्ये. तुम्हाला सांगू का, आपण मध्यमवर्गीय लोक जरा जास्तच हुशार झालो. हे खऱ्या भक्तीच्या मागे न पडता हे भक्तांच्या मागे पडायला लागले. भक्तीच्या मागे पडत नाही, भक्तांच्या मागे पडायला लागले. मी कुणावर टीका करत नाही, परंतु सत्य परिस्थिती अशी आहे की आपण काही गोष्टी जाणून घ्या. आज जरा कथा तुम्हाला जड जाईल, प्रसंगही तसा आहे. पार्वती आई साहेबांनी आवाज दिला, दादा ये रे दादा ये, मला वाचव, माझी आबरू आता तुझ्याच हातात आहे. भगवान विष्णूंनी एक ब्राह्मणाचं रूप घेतलं या विष्णू पुढे. त्यांच्यासमोर उभे राहा, मागे सारखं थोडं रावणाकडे. म्हणले, हे रावणा कुठे चालला? म्हणले, काय नाही, मी चाललो म्हणले फिरायला. तुला दिसत नाही का? म्हणले, माझ्या हातात लिंग आहे, एका हातामध्ये पार्वती आहे, तुला दिसत नाही का? डोकं फिरलं का? म्हणलं, तुझं ही पार्वती घेऊन चाललो. म्हणले, ही पार्वती? म्हणे, काय पार्वती आहे का? म्हणले, हो पार्वती. बघ म्हणले, जगात सगळ्यात सुंदर स्त्री आहे. तिला इकडे घ्या, तुझी जा. रावणाचा अंतर म्हणे, बघ जगात सगळ्यात सुंदर स्त्री आहे, जगात सगळ्यात सुंदर स्त्री आहे, बघ मला किती सुंदर स्त्री आहे. विष्णू म्हणले, तुझं डोकं फिरलं का? मागे तोंड करून बघ बरं, खरंच सुंदर आहे का? बघा बरं रावण महाराज मागे तोंड करून. म्हणले, अरे ही बदलली कस काय? मी तर आणताना सुंदर आणली होती, ही तर काळी कुट्टा आहे. आता तसंच होतंय, मेकअप मध्ये भारी दिसते, घरी आल्यावर चेहरा धुतल्यावर कळतं. मा इतका मेकअप करता, इतका मेकअप. या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये, मे महिन्यामध्ये लग्न आहेत ना, तेव्हा तुम्ही काही बायांचे हाल बघा. इतका मेकअप असतो, इतका मेकअप. काही बाया नवरीपेक्षा जास्त असतात. यांनी सुंदर मेकअप एवढा चढावा आणि दुपारच्या बरी मंगल कार्यामध्ये लाईट चालली जावा. मग यांचे हाल, भाई मेल्याने आताच लाईट जाऊ द्यावं का बाई? असं करता करता बाई अशी हाडूस घेते ना, अशी हाडूस पुसते. अर्धा चर बाहेर, अर्ध काळ, अर्ध गोर. तुम्ही मेकअप करण्यामध्ये येडे आहेत. माणसांनी कधी मेकअप केला का? त्यांना लग्नाला जायचं ना, शर्ट कोणाचे घेतील, पॅन्ट कोणाचे घेतील, ते गुंड्यासुद्धा, हे बटनसुद्धा मंगल कार्यालयाची पाय निसर धरता बटन लावतात ते. आणि तिथं गेल्यावर हे बाल उचकलेले असतात, पाणी घेतात, असा हात फिरवतात, झाले बाल तयार. माणसं कधीच मेकअप करत नाही. मेकअप सगळा तुमच्याचकडे. पुरुष मंडळी, जर यांनी सांगितलं, अहो मेकअपला फक्त 5 मिनटं द्या, 5 मिनटं म्हणजे 2 तास, 4 वेळेस ते पाहतील आरशामध्ये, बरोबर शे का, बरोबर शे का. साडी घालताना फक्त माणसाला विचारतात, ही घालू का ती घालू? तुम्हाला जे करायचं तेच करतात. तुम्हाला महाराज तुमचा अनुभव आहे का? काय सांगावं आता. उघडे महाराज, इतकं खरं शृंगार करणं तुम्हाला शोभतं सुद्धा. महिलेने शृंगार करायलाच पाहिजे. मी तुमच्यावर टीका करत नाही. शृंगार करा. शृंगार स्त्रीला शोभतो, माणसाला शृंगार शोभत नाही. माणसाने थोडी लिपस्टिक लावायची असते. खरं सांगू का, ओटांचा ओरिजिनल रंग
हा गुलाबी आहे, कसा आहे, पण त्याला इतका बदलवतात तुम्ही दररोज दररोज. एक दिवस काळा करतात, एक दिवस चॉकलेटी करतात, एक दिवस काय करतात. कितीही प्रयत्न करा, नॅचरल बदलणार आहे का? जे नैसर्गिक आहे ते नैसर्गिकच आहे. माय इथून 20 वर्षापूर्वी या म्हाताऱ्या आज्या बसल्यात, यांच्या काळामध्ये कुठलाच शॅम्पू नव्हता, कुठलाच शॅम्पू नाही. काड्या मातीने डोकं धुवायच्या तरी यांचे केस काडेच होते. आता 1000 शॅम्पू निघाले मार्केटमध्ये, तरी तुम्हाला केस गळतीवर उपाय शोधावा लागतोय. जुन्या काळामध्ये यांच्याकडे टूथब्रश नव्हते, लिंबाच्या काडीने दात घासायचे तरी यांचे दात पडत नव्हते. तुम्ही आज भारी भारी टूथब्रश वापरल्यावर सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी काय करावं लागतंय, डेंटिस्टकडे जाऊन दातांची ट्रीटमेंट घ्यावी लागते. जुन्या काळामध्ये या डोळ्यांमध्ये टाकायला ड्रॉप नव्हते, पण डोळे तेजस्वी होते, चष्म्याची गरज नव्हती. आता 4-4, 5-5 वर्षाच्या मुलांना डोळ्यांना चष्मे लावावे लागत आहेत. याला कारण काय? विचार करा. तुम्ही जेवढ्या जास्त सुविधा वापरत आहात तेवढे तुम्ही कमजोर होतात. म्हणून सुविधांच्या मागे लागू नका. चला, आपल्या सनातन धर्माच्या पुरातन काळामध्ये जसे आपले पूर्वज जगत होते तसा जगण्याचा प्रयत्न करा. परत तुम्हाला ती दशा प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. शेवटी जो नॅचरल स्किनचा ग्लो असतो ना, तो नॅचरल आहे. तो क्रीम लावून तासभर चांगला दिसतो, नंतर दिसत नाही बरं का. एखादा माणूस गोरा नसतो, पण तो हसतो, असा गोड दिसतो, छान दिसतो. एखादा खूप गोरा असतो, पण त्याचा चेहरा फुडिली गौरीन तैसा दिसे तोंडावरी. त्याच्याकडे पाहून असं वाटतं कुठून याच्याकडे नाही अवघड. म्हणून चेहरा नेहमी गुलाबाच्या फुलासारखा पाहिजे, सूर्यफुलासारखा नाही. गुलाबाच्या फुलासारखा सुंदर हसायला पाहिजे माणसाने. हे फोटोग्राफर लोक असतात ना, हे तुम्हाला फोटो काढताना म्हणतात स्माईल प्लीज. काय म्हणतात? स्माईल प्लीज. एक छोटीशी स्माईलमुळे तुमचा फोटो किती सुंदर दिसतो ना. एखादा चांगला फोटो आला असता परत तोच डीपीला ठेवता तुम्ही. काही 4-4 वर्ष एकच डीपी बदलत नाही. एक सत्य आहे मात्र. जाऊ दे, आता बोलायला गेलं तुम्हाला राग येईल की नाही. माणसाचा खरा चेहरा आधार कार्डवरच दिसतो, डीपीवर नसतो. कशावर असतो? आधार कार्डवर. आधार कार्डचा चेहरा सत्य सांगतो. म्हणून आजपर्यंत कोणीच आधार कार्डचा फोटो डीपीला ठेवला नाही. डीपीसाठी स्पेशल इफेक्ट लावला जातो. काय लावतो? इफेक्ट. किती इफेक्ट लावा. तुम्ही जायचं कधी नर्मदा परिक्रमा करणाऱ्या साधूंकडे बघा. नर्मदा काठवर हजारो वर्षापासून साधू जगतायत. कोणाचं वय 150, कोणाचं 200, कोणाचं 500. आता कुंभमेळ्यामध्ये आले होते. कुंभमेळ्यामध्ये काय लावायचे चेहऱ्याला? ते भस्म लावायचे. पण त्याचं तेज बघा चेहऱ्यावरचं, असं माणूस आकर्षितच होतो. ही ताकद आहे गड्या परमार्थाची. एक लक्षात घ्या. मी इथून बोलतोय, तुम्ही आज हजारोच्या संख्येने माझं ऐकतात. तुम्ही इथून ऐकतात, मला इथून खाली उतरू द्या. तुम्ही सगळे बोलाल, मला बोलू सुद्धा येणार नाही, माझं कोणी ऐकणार सुद्धा नाही. कारण ही ताकद कोणत्या कोणाची आहे? या व्यास गद्दीची आहे. ही ताकद भगवंताची आहे. इथलं तेज वेगळं आणि तिथलं तेज वेगळं असतं. का इथं आम्ही नसतो, इथं आमच्यावर भगवंताची कृपा असते. हो, म्हणून नॅचरल ब्युटी इज नॅचरल ब्युटी. विष्णूंनी काय केलं? स्वतः भद्रकाली झाले आणि भद्रकाली त्या ठिकाणी रूप घेऊन त्या ठिकाणी थांबले आणि रावणाला राग आला. रावण पुढे निघाला. त्या भद्रकालीची प्राणप्रतिष्ठा त्या भूदेवांनी त्या ठिकाणी केली. आजही तुम्ही तिकडे गेलात तर भद्रकालीचं मंदिर तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. रावण पुढे निघाला. चला तर रावण महाराज, तुम्ही 5 मिनिटात आपल्याला तुम्हाला थांबवायचं आहे. हां, चालत राहिले आणि चालता चालता त्यांच्या हातामध्ये असणारं शिवलिंग त्यांना महादेवाने सांगितलं होतं, एक काम कर रावणा, रस्त्याने चालता चालता कुठंच बहिर दिशेला किंवा मूत्रविधीसाठी थांबायचं नाही, मलमूत्र विसर्जनासाठी थांबायचं नाही. पण रावणाला जोरात मूत्र लागलं त्या ठिकाणी. त्याला वाटलं की आपण मलमूत्र विसर्जनासाठी थांबायला पाहिजे. रावण इकडे तिकडे पाहू लागला, कोणी आहे का जो माझं ही लिंग हातात घेईल. समोर दिसला तो बालक जो गायी चारत होता. त्याला सांगितलं, का रे बाबा,
हे लिंग, थोडा आवाज कमी ठेवा, हे लिंग धरशील का तू हातामध्ये? तो म्हणले मी रिकामा नाही आहे. तो गाई चालणार होता. ढोरं चालणारे म्हणजे भलतेच हुशार असतात का? तुमच्या गावात ते सांगत नाही, मी आमच्याकडचं सांगतो. त्याला म्हणले नाही जमणार. म्हणले हे धर, हे धरलं तुला अर्ध राज्य देईल मी. म्हणले काय करावं बा आता? ते म्हणजे दुसरे नाही, ते गणपतीचे अवतार होते. त्यांनी हातात धरलं. पण ए रावणा, 3 वेळेस आवाज देईल, 3ऱ्या वेळेस आवाज दिल्यावर जर तू आला नाही तर मी खाली ठेवून निघून जाईल. रावण म्हणले चिंता करू नको, मी आलोच 2 मिनिटात. जा रावण महाराज, तुम्ही काम उरकून या. रावणाने मूत्र विसर्जनाला सुरुवात केली. 1 तास झाला, 2 तास झाला, 3 तास झाला, रावणाचं मूत्र थांबत नव्हतं. रावण म्हणले काय घडलं, काय समजत नाहीये, नेमकी अडचण काय समजत नाहीये. आज का पाणी जास्त पिलं गेलं, का लग्नामध्ये मठ्ठा जास्त पिला गेला? हे लोक मठ्ठ्याच्या मागे असे लागतात ना काही काही. ओ मठ्ठावाला आता आहे. सगळ्यात अवघड म्हणजे मठ्ठा वाढणे. म्हणून आता लग्नवाले पण हुशार होऊन गेले. सराल लागणार का त्या डायरेक्ट नाही तिथं मठ्ठा टाकी मा प्यारे मठ्ठा, नुसतं पांढरं पाणी. ते घरी गेल्यावर कळतं ते मठ्ठा नव्हता, काय होतं नुसतं पाणी होतं. अशा पद्धतीने रावण महाराज आवाज दिला गणेशांनी, हे रावणा ये लवकर. रावणा ये लवकर. तिसरा आवाज दिला, रावणा ये लवकर. रावण काही येत नाही. घाईघाईने शिवलिंग ठेवलं. इकडे 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 शिवलिंग खाली ठेवलं आणि ते पडून गेले. आता ते काही गणपती होते का, खरे गुराखी होते का? तोपर्यंत रावण घाईघाईने आंघोळ करून पुढे पडत आला. थांब रे थांब, ठेवू नको, थांब थांब थांब. पण ते थांबेल कशाला? त्याच्या गायी पण पळायला लागल्या. एक गाय थांबली, त्या गायीचा कान धरून वर ओढला रावणाने. तो कान वरच राहिला. रावण पडत पडत आला आणि आता लिंग उचलायला लागला. शिवलिंग इतकी ताकद लावतोय पण शिवलिंग उचललं जात नाही. खूप ताकद लावतोय, उचललाच जात नाहीये. हे महादेवा कृपा करा. अहो मी कैलास उचलला होता, म्हणजे शिवलिंग का उचललं जात नाही माझ्याकडनं? हे भोलेनाथा भोलेनाथा, अहो काहीतरी करा भोलेनाथा, माझ्याकडनं हे लिंग उचललं जावं. म्हणून अचानक प्रयत्न करत असणारा रावण शेवटी थकला, रडायला लागला रावण. हे महादेवा, हे भोलेनाथा, कुठल्या जन्माचं माझं पाप होतं रे की माझ्याकडून हे घडलंय? आत्मलिंग साक्षात मला मिळाल्यावर सुद्धा मला ते राखता आलं नाही. माझ्याकडनं खूप मोठं पाप झालं. रावणाने शेवटी त्या ठिकाणीच पूजन केलं भोलेनाथाचं. राहू द्या, पूजन केलं, राहू दे तेवढंच. आणि पूजन केल्यानंतर त्या ठिकाणी मापो रावण आता त्या ठिकाणी चिंतेमध्ये पडला. आपण आपल्या आईची इच्छा पूर्ण नाही करू शकलो. तुम्हाला माहिती आहे का, रावण सगळ्यात मोठा मातृभक्त होता बरं का. आईसाठी आत्मलिंग घ्यायला गेला होता. महाराज, रावण वाईट नव्हता, रावणाची वृत्ती वाईट होती. आजही माणसं वाईट नाहीत, माणसांमधल्या वृत्त्या वाईट आहेत. माणसाची वृत्ती चांगली झाली की माणूस देवच आहे. म्हणून जर देव व्हायचा असेल तर वृत्ती चांगली करा. काय करा? वृत्ती. लोकांच्या विषयी चांगले विचार करा. लोकांना कधी त्रास देऊ नका. दिवसभरात पूजा नाही झाली चालते, नका करू पूजा. पण दिवसभरामध्ये कोणाचं मन दुखावलं जाईल असं वागू नका. दिवसभरामध्ये नाही देवाचं नामस्मरण करता आलं काही हरकत नाही, पण कोणाला वाईट बोलू नका. तुमच्या शब्दांमुळे जर कोणाचं मन दुखावलं जात असेल, तुमचा पूजा केल्याचा काही फायदा एकच सांगून जाईल, भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते हो तो
का मत करना, पुष्प नहीं बन सकते हो तो काहे बन कर मत रहना। बन न सको भगवान अगर कम से कम इंसान बनो, ना ही कभी शैतान बनो तुम, ना ही कभी हैवान बनो। बन न सको भगवान अगर कम से कम इंसान बनो, ना ही कभी शैतान बनो, ना ही कभी हैवान बनो। सदाचार अपना न सको तो पापों में पग मत धरना, पुष्प नहीं बन सकते हो तुम काहे बन कर मत रहना। पुष्प नहीं बन सकते हो काहे बन कर मत रहना। पुष्प नहीं बन सकते हो तो कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना। भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते हो तो कांटे बन कर मत रहना। शेवटी त्या जागेवर जे ज्योतिर्लिंग निर्माण झालं त्याचं नाव वैद्यनाथ आहे. काय नाव आहे? किंवा गोकर्ण महाबळेश्वराची कथा सुद्धा अशीच काहीशी आहे. अशी सुंदर कथा आपण आज या ठिकाणी पाहिली.